दिल के जीनाए मेरे दिल को दुआ कीजिए दिल के जीनाए मेरे दिल को दुआ कीजिए देखिए तुम जाने जहाँ शर्मा गए अब तुम्हें पहली मंजिल है तुम तो कभी से घबरा गए मेरा क्या होगा सोचो तो जरा हाय ऐसे न आगे बढ़ा कीजिए दिल के जीनाए मेरे दिल को दुआ कीजिए आपका नाम मेरा तराना और नहीं तुम झुकती तुमको के सिवा दिल का ठिकाना और नहीं जचता ही नहीं आँखों में कोई दिल तुमको ही चाहे तो क्या कीजिए ओ मेरे दिल के जीनाए मेरे दिल को दुआ कीजिए अकेला भी अक्सर दिल के संभल सकता हूँ मैं तुम जो पकड़ लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूँ मैं मांगा है तुम्हें दुनिया के लिए अब खुद ही सनम फैसला कीजिए ओ मेरे दिल के जीनाए मेरे दिल को दुआ कीजिए ओ मेरे दिल के स्वागतम शोभा झाली सर्व गुडमॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी बारशे परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय बारसे सर यांची 61 आणि त्यानिमित्त आयोजित संगीत रजनी तथा स्नेह भोजन त्याशिवाय त्यांच्या लग्नाचा वाढदिवस डिक्लेअर याशिवाय लग्नाचा देखील वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या गुड मॉर्निंग ग्रुप तर्फे या ठिकाणी संगीत रजनीचं आयोजन झालेलं आहे.
या संगीत रचनेमध्ये मी सर्व गायकांचं स्वागत करतो आणि सर्वप्रथम या ठिकाणी आमच्या ग्रुपचे सदस्य आदरणीय रामभाऊ गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी भक्तिगीत सादर करावं. त्यांच्या गीताचे बोल आहे, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. आदरणीय रामभाऊ गायकवाड सर आपल्या समोर एक गीत सादर करतात. पाणी वगैरे शासनाचा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला, ज्यांच्या राज्य पुरस्कार प्राप्त झाला आणि ज्यांच्या अनेक उपक्रमातून आम्हाला प्रेरणा मिळाली, असे आमचे मार्गदर्शक आदरणीय बारसे सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा जो कार्यक्रम होतो आहे, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय रामभाऊ गायकवाड सर यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला. प्रभूच्या लाग चरणाला. मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला. प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या
गोटी अभंगाची धनाचा लोभ सोडून दे घरी सन्मार्ग नेकीचा घरी सन्मार्ग नेकीचा जपून तुझा जपून तुझा जपून तुझा पतंगाची जपून दोर पतंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोटी अभंगाची मिळावी मुक्ती म्हणून भक्ती कर भटकू नको जगभर वेड्या भटकू नको जगभर मिळाली मुक्ती म्हणून भक्ती कर भटकू नको जगभर मिळाली मुक्ती म्हणून भक्ती कर भटकू नको जगभर तू वेड्या भटकू नको जगभर तुला जाणीव रे होई आलेल्या घोर प्रसंगाची तुला जाणीव रे होई आलेल्या घोर प्रसंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोटी अभंगाची तुला गोटी अभंगाची तुला गोटी अभंगाची अबीर गुलाल उधळीतो रंग अबीर गुलाल उधळीतो रंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीतो रंग उंबरट्याची कैसे शिव आम्ही जातीहीन उंबरट्याची कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरीची होऊ दंग गाऊनी अभंग पायरीची होऊ दंग गाऊनी अभंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीतो रंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवा
वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नावू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नावू विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग अभिर गुलाल उधळीतो रंग आषाढी कार्तिकी भक्तजन येती आषाढी कार्तिकी भक्तजन येती पंढरीत वाळवंटी संत गोळा होती पंढरीत वाळवंटी संत गोळा होती चोखा मने नाम घेता चोखा मने नाम घेता भक्त होती दंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग अभिर गुलाल उधळीतो रंग अभिर गुलाल उधळीतो रंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा नाता घरी नाचे माझा नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग जय गुरुदेव. अतिशय सुंदर आवाजामध्ये हे सादर केलं आहे. यानंतर मी या ठिकाणी निमंत्रित करतो आपल्या दिग्रजचे नायक तहसीलदार आदरणीय तुपोडे साहेब यांना विठ्ठला तू वेडा कोंबा हे गीत सादर करतील या ठिकाणी आदरणीय तुपोडे साहेब नायक तहसीलदार दिग्रज. आमचे मित्र श्री किरण बारसे नेहमी आनंदी दिसणारे त्यांना वाढदिवसाच्या लक्ष नाही कोटी कोटी शुभेच्छा. वाढदिवसाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तूच विसरशी सर्व पसारा विसरशी सर्व पसारा फिरत्याचा
तूच घडविशी तूच फोडीशी गुरवाळीशी तूच काढीशी तूच घडविशी तूच फोडीशी गुरवाळीशी तूच काढीशी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रुप म्हणून आपल्या दिग्रसमध्ये या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जे विविध काही कार्यक्रम घेतो आहे त्यामधला हा एक कार्यक्रम आहे. जरी आम्ही निवृत्त झालो असेल तरी मनानं मात्र या ठिकाणी आम्ही तरुण आहोत असं यामध्ये आमचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आदरणीय सूर्यवंशी साहेब, प्राध्यापक रविकरण पंडित सर, आदरणीय लेडे सर असे अनेक दिग्गज मंडळी आमच्या ग्रुपमध्ये आहेत. त्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन मिळतं. असा आमचा गुड मॉर्निंग ग्रुप. आणि आज आमच्या ग्रुपचे सदस्य जे ऍक्टिव्ह सदस्य आदरणीय वारसी सर यांच्या वाढदिवसानिमित्त नव्हे तर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. यामध्ये सहभागी झाले सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आमच्या ग्रुपचे सदस्य विनबाई कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय लेडे सर यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. तुम अगर साथ देने का वादा करो हे गीत आपल्या समोर ते सादर करणार आहे. त्यांचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस दोन्ही एकत्र व्हावा या उद्देशाने आज त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आणि लग्न वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आणि त्यांची वैशिष्ट्यता अनेक आहे. केंद्र प्रमुख आहे, शिक्षण तज्ञ असल्यासारखे आहे. पुन्हा आपल्या पंचायत समितीचा त्यांना अभ्यास आहे. सर्व शिक्षकांशी त्यांचा एकदम चांगल्या प्रकारे समन्वय आहे. त्यांना विशेष करून सामाजिक आवड आहे, सामाजिक कार्यक्रमांची आवड आहे. तर त्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा, लग्न वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. मैं तुम्हें देख कर तुम मगर साथ देने का वादा करो. मैं लुटाता तुमको देखा तो नजरें कहने लगी, हमको चेहरे से हटना गवारा नहीं. तुम मगर
देने का वादा करो, मैं यूं ही मस्त नगमे लुटाता रहूं। मैंने ख्वाबों में बरसों तराशा जिसे, तुम वही संगमरमर की तस्वीर हो। तुम ना समझो तुम्हारा मुकद्दर हूँ मैं समझता हूँ तुम मेरी तकदीर हो। तुम मगर मुझको अपना समझने लगो, मैं बहारों की महफिल सजाता रहूं। तुम मगर साथ देने का वादा करो, मैं यूं ही मस्त नगमे लुटाता रहूं। मैं अकेला बहुत देर चलता रहा, अब सफर जिंदगानी का कटता नहीं। जब तक कोई रंगी सहारा न हो, वक्त का फिर जवानी का कटता नहीं। तुम मगर हम कदम बनके चलती रहो, मैं जमीन पर सितारे बिछाता रहूं। तुम मगर साथ देने का वादा करो, मैं यूं ही मस्त नगमे लुटाता रहूं। तुम मुझे देख कर मुस्कुराती रहो, मैं तुम्हें देख कर गीत गाता रहूं। बहुत बढिया लेडे सर. लेडे सरांना आम्ही आमच्या ग्रुपचं अमिताभ बच्चन म्हणत असतो, परंतु सरांनी अमिताभ बच्चनचं गीत म्हटलं नाही आज. असो, खूप छान. आज या ठिकाणी आदरणीय मालसे सरांच्या या कार्यक्रमामध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेली संगीत रजनी या कार्यक्रमात सहभागी झालेले आमचे नगरसेवक निलेश भाऊ कुटे, श्यामभाऊ राऊत असे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाल्या. डॉक्टर टेवरे साहेब आहेत, अनेक शिक्षक मंडळी, लोकचंद राठोड सर आहेत आमचे मार्गदर्शक, अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आहे. काहींचे नाव कदाचित उल्लेख करता येणार नाही, परंतु सहभागी झालेल्या सर्व लोकांचं, सर्वांचं सन्मान्य या ठिकाणी मी स्वागत करतो. आमच्या गुड मॉर्निंग ग्रुप तथा बारसे परिवारातर्फे या ठिकाणी स्वागत करतो. आणि यानंतर मराठी विषयावर प्रभुत्व असणारे प्रसिद्ध साहित्यिक, ख्यातनाम कवी आणि ज्यांना साहित्य क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त झाले असे डॉक्टर प्राध्यापक रविकिरण पंडित सर या ठिकाणी आपलं गीत या ठिकाणी सादर करतील. आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर रविकिरण पंडित सर. आपल्या गुड मॉर्निंग ग्रुपचे आवडते सदस्य
श्री बारशे सर यांना त्यांच्या 61च्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, मेरे हुजूर या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं एक गीत मी आपल्या समोर सादर करतो आहे. हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. मुसलमानी संस्कृती असलेला हा चित्रपट आहे आणि या गाण्यामध्ये सुद्धा रेल्वेच्या प्रवासामध्ये काळा बुरखा घातलेली मुसलमानी पेहराव असलेली माला शिन्ना प्रवास करते आहे आणि त्या डब्यातून शायर असलेला जितेंद्र हा तिचं अप्रतिम सौंदर्य बघून हे गीत म्हणतो आहे. या गीतातल्या 2 गोष्टी मला आवडल्या. पहिली गोष्ट ही की या रोमॅन्टिक गीताच्या प्रत्येक ओळीवर मला सिन्हाच्या चेहऱ्यावर उमटणारे गोड हावभाव. मंडळी, तोंडानं बोलणं सोपं असते परंतु चेहऱ्यानं बोलणं हे कठीण असतं आणि मला सिन्हाचा या गाण्यामधला मूक अभिनय लाजवाब असला. या गाण्यातली दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे शंकर जयकिशन यांनी या गाण्याला संगीत देताना रेल्वेच्या प्रवासातलं हे गीत असल्यामुळं रेल्वेच्या आवाजाशी मिळतं जुळतं असं संगीत दिलं आणि ते संगीत खरोखर अप्रतिम असं संगीत आहे. हजरत जयपुरी यांच्या या गीतामध्ये अनेक अरबी शब्द आलेले आहेत, पण आपल्या गुड मॉर्निंग ग्रुपचे सगळे सदस्य गाड्या अभ्यासक असल्यामुळं त्यांना संदर्भाने सगळे अर्थ चांगले लागतील याची मला खात्री आहे. बघा, अपने रुख पर निगाह करके खूबसूरत नाव करके मुझसे पर्दा नाव जाने आज दिल को तबाह करने को रुख से जरा नकार दो मेरे हुजूर, रुख से जरा नकार उठा दो मेरे हुजूर. चलवा एक बार दिखा दो मेरे हुजूर. से हाथ वो मगता हुआ बदन, से हाथ वो महका हुआ बदन टकराया मेरे दिल से मोहब्बत का एक चमन. मेरे भी दिल का फूल खिला दो मेरे रुख से जरा नकाब उठा दो मेरे हुजूर. जलवा एक बार दिखा दो मेरे हुजूर. आपका शीशे में देख कर हुस्न वो कमाल आपका शीशे में देख कर मदहोश हो चुका हूँ मैं
चलो की राह पर गर हो सके तो होश मिला दो मेरे हुजूर, रुख से जरा नकाब उठा दो मेरे हुजूर, जलवा एक बार दिखा दो मेरे हुजूर। मिल जाए जैसे चांद कोई सोनी रात में, जाओगे तुम कहाँ ये बता दो मेरे हुजूर, रुख से जरा नकाब उठा दो मेरे हुजूर, जलवा एक बार दिखा दो मेरे हुजूर। धन्यवाद।